नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। 13 जानेवारी रविवार संबंधीच्या महत्त्वाच्या न्यूज आपण बघणार आहोत। सांस्कृतिक नगरांमधील ग्रंथ दुकानांना ओहोटी, पुस्तकाची जी दुकानं आहेत ती बंद होत आहेत। पुण्यामध्ये, मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर ज्यांनी 30-40 वर्षे एक स्वतःची सांस्कृतिक परंपरा वाचनाची निर्माण केली होती, तशी काही महत्त्वाची पुस्तकं आहे। फॉर एक्झाम्पल, मुंबईमधलं शब्द द बुक गॅलरी, बोरिवलीमधलं 2003 पासूनचं मॅजेस्टिक बुक हाऊस दादरचं आहे, कोकिळ अँड कंपनी, स्ट्रँड, दनाई, न्यू अँड सेकंड हँड बुक शॉप, अल्वी बुक डेपो, लँडमार्क स्टोअर्स, लोटस बुक स्टोअर हे बंद होत आहेत। हे यांची एक समृद्ध परंपरा होती पुस्तकांची। पुण्यामधलं भावे पुस्तक भांडार, अभिनव पुस्तक मंदिर हेही बंद होत आहे। पुस्तक न्या आणि वाचून परत आणा याच्यावर काही पुस्तकं चालू आहे, जसं एबीसी मधलं रसिक साहित्य आहे, मॅजेस्टिक आहे। सो येत्या काळामध्ये पुस्तक संस्कृती रुजली पाहिजे, त्याच्यासाठी काय करावं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा। हे खूप महत्वाचं आहे। आपले दिवसेंदिवस पुस्तकाची दुकानं बंद होत आहेत आणि पुस्तक जर अशा पद्धतीने हद्दपार झालं तर येणाऱ्या पिढ्यांसाठी ते थोडंसं त्रासदायक असणार आहे। दुसरं महत्वाचं म्हणजे किशोर प्रधान, वयाच्या 83व्या वर्षी यांचं निधन झालेलं आहे। ज्येष्ठ अभिनेते, तुम्ही सर्वांनी यांची जे काही विनोदी भूमिका बघितल्या असतील बऱ्याचशा याच्यामध्ये। सो किशोर प्रधानांनी काम केलेले चित्रपट बघा, लालबाग परळ आहे, शिक्षणाच्या आईचा घोळ आहे, भिंगरी आहे, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, लगे रहो मुन्नाबाई, जब वी मेट। प्रश्न विचारताना असं विचारलं जातं बा त्या व्यक्तीबद्दलचं, जर अभिनेते असतील तर कुठल्या कुठल्या याच्यात काम केलेलं आहे वगैरे, तर ते एक लक्षात ठेवायचं। व्यावसायिक नाटकांमध्ये यमाला जेव्हा डुलकी लागते, ब्रह्मचारी असावा शेजारी, मालकीन दार उघड, लागे बांधे, हँडसअप। दूरदर्शनवर गजरा नावाचा एक कार्यक्रम ते त्यांच्या पत्नी शोभासह करत होते। त्यांची जी पत्नी ती पदवी मास्टर ऑफ सोशल सायन्स टीस मधून आहे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मधून। सो किशोर प्रधान आपल्याला विचारले जाऊ शकतात। त्याच्यानंतर आर्थिक मागास आरक्षण विधेयक, याच्यावर राष्ट्रपतींनी त्याला मंजुरी दिलेली आहे आणि आता 10% आरक्षण मिळवण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। याच्यामध्ये 2 महत्वाचे लेख आलेले आहेत की इंदिरा साहनी, जे मंडलचा निकाल आला होता आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की 50% पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही, त्या इंदिरा साहनी ह्या ज्येष्ठ वकिलांनी हे क्लिअर केलेलं आहे की कलम 14 आणि कलम 15चं उल्लंघन या आर्थिक मागास आरक्षण विधेयकामुळे होत आहे आणि घटनेच्या गाभ्यास यांनी धक्का लावलेला आहे। त्याच्याच अपोजिट मत जे दिलेलं आहे ते निवृत्त न्यायमूर्ती PB सावंत यांनी दिलेलं आहे। यांनी म्हटलंय की घटनेच्या गाभ्यास धक्का नाही लागलेला। का नाही लागलेला, तर घटनेमध्ये असं म्हटलेलं आहे की शैक्षणिक आणि सामाजिक मागास, पण आर्थिक याच्याबद्दल काही बोललं गेलेलं नाहीये आणि हे सगळं जे काही ते आर्थिक याच्याशी आहे, त्यामुळे घटनेच्या याला गाभा नाही लागलेला, गाभेला धक्का नाही लागलेला। सो इंदिरा साहनी आणि न्यायमूर्ती PB सावंत या दोघांची मतं ही आहेत। येत्या काळात ह्या गोष्टी क्लिअर होतील। दुसरी महत्वाची गोष्ट याच्याशी रिलेटेड आहे ती म्हणजे काय, तर हे जे आरक्षण आणि निवडणूक असं महाराष्ट्र टाइम्सला संपादकीय आलेलं आहे बघा, आणि त्या संपादकीयमध्ये एक गोष्ट क्लिअर केलेली आहे की 1992 मध्ये सरन्यायाधीश MH कानिया यांनी एक महत्वपूर्ण निकाल दिला होता की आरक्षण देण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा आयोग असावा, त्या आयोगाने अभ्यास करून शिफारसी कराव्यात आणि त्याच्या बेसिसवर मग तुम्ही आरक्षण किंवा ज्या काही तरतुदी करायच्या त्या केल्या गेल्या पाहिजेत। आताचं जे 124वी घटना दुरुस्ती आहे त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की आरक्षणाचे जे काही निकष लावलेले आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, तर त्याच्यासाठी खूप प्रॉपर नाही झालं, ते खूप घाईत करण्यात आलेलं आहे असा आरोप आहे। आणि याच्यासाठीच्या काही केसेसही आल्या, त्या केसेस का आल्या तर त्याच्यासाठी जे निकष आहेत ते निकष थोडे प्रॉब्लेमॅटिक आहे। 8 लाख उत्पन्न म्हणजे 8 लाख ही बऱ्यापैकी मर्यादा झाली, त्यांना हे जर 10% दिलं तर मग याचं काय। पण याच्यामध्ये एक प्रोव्हिजन आहे की राज्य सरकार याला कमी करू शकतात। शेतजमीन 1 एकराहून कमी पाहिजे, घर 1000 स्क्वेअर फूट, घर आणि त्याच्या संबंधित जमीन एवढा असावं। आता घरासाठी पण 100 मीटर असं म्हटलेलं आहे। आता याच्यामध्ये अजून येत्या काळात हे निकष क्लिअर होतील, पण तरी हे जे निकष आहे हे निकष न्यायालयात टिकणारे नाहीये असं एक दावा केला जातोय। सो येत्या काळात आपण ते बघूयात। दुसरं महत्वाचं म्हणजे तुम्ही जर हे बघितलं की तुम्हाला तुमचं मत ही क्लिअर करावं लागेल की आर्थिक याच्यावर, आता MPSCचे इंटरव्ह्यू चालू आहे किंवा येत्या काळामध्ये तुम्ही जर कुठल्या याच्यावर वर्कआउट केलं तर तुम्हाला हे क्लिअर पाहिजे की आर्थिक निकषावर आपल्याला देता येईल किंवा नाही देता येणार। सो ते एक लक्षात ठेवा, म्हणजे काय तुमचं मत आहे ते नोंदवा खाली। पंढरपूरचे विठ्ठलाच्या ऑनलाईन दर्शन आता सशुल्क 100 रुपये लागतील, त्याच्यासाठी मंदिर समितीने हा निर्णय घेतलेला आहे। याच्यामध्ये एक महत्वाची न्यूज अशी आहे की
हे जे विठ्ठलाचं दर्शन आहे ऑनलाईन, याच्यामध्ये जवळपास 2018 मध्ये 13 लाख भाविकांनी ऑनलाईन दर्शन घेतलं होतं. मग जर याला 100 रुपये लावले तर हे जवळपास 13 कोटींपर्यंतचा जो काही निधी आहे तो मिळू शकतो मंदिराला. सो त्या पद्धतीने हे वर्कआउट झालेलं आहे. याला बऱ्याचशा भाविकांनी किंवा वारकऱ्यांनी विरोध दर्शवलेला आहे. सो येत्या काळात बघूयात हे काय होतंय. पुरस्कारांमध्ये बिमल रॉय मेमोरियल फिल्म सोसायटीतर्फे आशा पारेख यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. तसंच दिवंगत अभिनेते फारुख शेख यांनाही जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. बिमल रॉय यांच्या 52व्या स्मृतिदिनानिमित्त हे पुरस्कार दिले गेले आहेत. आता हा जो आशा पारेख यांना जो पुरस्कार दिला गेला तो ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दिदी यांच्या हस्ते दिला गेलेला आहे. जॅकी श्रॉफ यांनाही पुरस्कार दिला गेला, बिमल रॉय स्मृती पुरस्कार. सो हे 3 लक्षात ठेवा. वसंत रघुनाथ देशपांडे निधन झालेलं आहे. 92व्या वर्षी ज्येष्ठ पत्रकार होते, पुणे श्रमिक संघाचे अध्यक्षही होते. किर्लोस्कर मासिकात त्यांनी कामही केलेलं होतं. सो ही एक महत्वाची न्यूज. वन्यजीवांच्या जीवावर असे 3 लेख आलेले आहेत की वाघ आणि त्याच्या संबंधीचे सापाळे मुंबई फिल्म सिटीमध्ये आढळलेत. त्याच्यानंतर अभयारण्य असूनही अभय नाही, कारण मानवाचा जो काही हस्तक्षेप आहे आणि तिच्यामुळे आता काल पण न्यूज होती की एनडीएच्या एरियामध्ये पुण्यात बिबट्या दिसला म्हणून. सो अशा ज्या काही गोष्टी होत आहेत तर याच्यासाठी काय केलं पाहिजे, असे 3 लेख आहेत तिथं, ते तुम्ही वाचू शकता. तुम्हाला काय वाटतं की वाघांच्या संरक्षणासाठी किंवा वन्यजीवांच्या संरक्षणासाठी काय काय गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. पाकिस्तानचा गैर नाटो मित्र राष्ट्रत्वाचा दर्जा हा धोक्यामध्ये आहे, या अशाचा एक ठराव अमेरिकी काँग्रेसमध्ये लोकप्रतिनिधींनी मांडलेला आहे. हक्कानी नेटवर्क जे आहे त्याला आळकाठी आणणाऱ्या लष्करी कारवायांवर प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे. त्याच्यामुळे पाकिस्तानचा गैर नाटो मित्र राष्ट्राचा दर्जा धोक्यात आलेला आहे. सो याच्यावर येत्या काळात अजून आपण बघूयात की काय चेंजेस होतात वगैरे. त्यानंतर MP बेजबारुआ माजी केंद्रीय पर्यटन सचिव आहेत. MP बेजबारुआ यांना आसामच्या जनतेसाठी आसाम विधानसभेत किती जागा आरक्षित असाव्यात याचा आढावा घेण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीचं प्रमुख बनवण्यात आलं होतं, पण सरकारचा प्रस्ताव त्यांनी नाकारला आहे, कारण ह्या समितीमध्ये काम करणं नाकारणारे 5वे सदस्य आहेत. असं काय झालं तर नागरी सोसायटीच्या प्रतिनिधींनी समितीत काम करण्यास नकार दिला असताना त्या समितीवर काम करणे समर्थीय नाही हे कारण त्यांनी दिलेलं आहे आणि ही योग्य बाब आहे. पुढचं जर बघितलं तर 10,000 मनसबदारीमध्ये 10,000 धावा करण्यामध्ये क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनी वनडेचं जे कालची मॅच झाली ऑस्ट्रेलिया आणि भारतामध्ये पहिला रन काढून महेंद्रसिंग धोनीने 10,000 रन पूर्ण केले स्वतःचे. सो सचिन तेंडुलकर 1 नंबरला आहे की जे असे 5 खेळाडू आहेत की त्यांनी 10,000 रन पूर्ण केलेले आहेत. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी. सो हे तुम्ही बघू शकता इथं रन्स एवढं काय कोणी विचारत नाही, पण तुम्हाला माहित पाहिजे की 10,000 मनसबदार कोण कोण आहे क्रिकेटच्या बाबतीत. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी. महाराष्ट्र शिक्षण संस्था शुल्क विनिमय अधिनियम 2011 हा पारित करण्यात आलेला आहे. विधेयक मंजूर झालेलं आहे. याच्या संबंधीची समिती होती, पळशीकर समिती म्हणून, की शिक्षण क्षेत्रातल्या अनिष्ट प्रथा आणि बाजारीकरण यांना प्रभावीपणे आळा घालण्यासाठीचा हा सगळा हे होता. शिक्षण संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर फीज आकारली जाते आणि त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकरता ही समिती नेमण्यात आलेली होती. त्याच्याकरता ही पारित झालेलं आहे आता विधेयक. सो येत्या काळात आपण बघूया याची अंमलबजावणी कशी होते. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, साखरे संबंधीचा लेख महाराष्ट्र टाइम्सला आलेला आहे. FRPचा इश्यू चालू आहे. तर आयातदार देश जर बघितले तुम्ही तर अमेरिका आणि इंडोनेशिया आहे. निर्यातदारमध्ये ब्राझील, थायलंड आणि ऑस्ट्रेलिया आहे. उत्पादनामध्ये भारत, ब्राझील, चीन आणि थायलंड आहे. याच्यामध्ये पण महत्वाचं की ब्राझीलने इथेनॉलवर आता फोकस केला आहे, त्याच्यामुळे आपण निर्यातदारमध्ये भारत हे वर्कआउट करू शकतो आणि साखरेच्या याच्यात भारताला चांगले दिवस येत्या काळात येतील. हडप्पाकालीन विवाह संस्थेचा पुरावा सापडलेला आहे. हरियाणामधलं राखीगडी नावाचं ठिकाण आहे. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल की भारतातली कुठली कुठली ठिकाणं आहेत की जी हडप्पाशी संलग्न आहेत की तिथे अवशेष मिळालेत, राज्य आणि त्याचं ठिकाण सांगा. हडप्पाकालीन शहराच्या उत्खननात एक दफन केलेला तरुण स्त्री आणि पुरुषाचा सांगाडा सापडलेला आहे. पुण्यातील डेक्कन कॉलेजमधल्या पुरातत्व शास्त्रज्ञांनाही सापडलेले आहेत. असेच सांगाडे गुजरातमधल्या लोथलमध्येही सापडले होते. लोथलचं काय वैशिष्ट्य आहे हडप्पामध्ये कमेंट बॉक्समध्ये सांगा. स्त्रीच्या सांगाड्यावर काही आघाताच्या खुणा होत्या, याच्यावरून असं वाटतं की कदाचित तिथं सतीसारखी प्रथा असावी. सो हडप्पावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक खूप महत्वाची बातमी ती म्हणजे तुलसी गेबार्ड ह्या ज्या भारतीय वंशाच्या आहेत, तुलसी गेबार्ड त्या 2020 अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणूक लढणार आहेत. अमेरिकन काँग्रेसमधल्या हिंदू आणि डेमोक्रॅटिक पक्षाकडून 4 वेळा त्या निवडून आलेल्या आहेत. प्रथमच हिंदू उमेदवार असणार आहे यासाठी राष्ट्राध्यक्षाच्या पदासाठी. जर त्या निवडून आल्या तर सर्वात तरुण, पहिल्या महिला, पहिल्या हिंदू, पहिल्या बिगर ख्रिश्चन अध्यक्ष असतील.
त्यांचे वडील माईक गेबार्ड जे आहे ते हवाई राज्याचे सिनेटर आहेत. सो ही एक खूप महत्वाची न्यूज आहे. जर असं झालं तर हे येत्या काळामध्ये भारतासाठी पण एक चांगली सकारात्मक बाब असणार आहे, कारण एक सॉफ्ट कॉर्नर आपल्या लोकांसाठी असतो. त्याच्यानंतर 18 जानेवारी शुक्रवारी दुपारी 3 वाजता शासकीय योजनांचं वर्कशॉप आपण घेणार आहोत. तिच्यामध्ये महाराष्ट्र आणि केंद्र शासनाच्या महत्वाच्या ज्या योजना आहे, कारण मागच्या वर्षी जवळपास 5 प्रश्न योजनांवर होते, म्हणजे 10 मार्क योजनांसाठी होते. सो आपण शासकीय योजनांचा आढावा घेणार आहोत. सो तुम्ही जो काही प्रतिसाद डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या चॅनलला देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. हे वर्कशॉप नेहमीप्रमाणेच कॅम्प ब्रांच द युनिक अकॅडमीला होईल. ज्या पद्धतीने आपण जानेवारी ते डिसेंबर पर्यंतच्या सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत, त्याच पद्धतीने आपण महत्वाच्या योजनाही प्रॉपरली कव्हर करणार आहोत. डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या टेलिग्राम चॅनललाही फॉलो करा. डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे जर काही सजेशन असले तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.